नमस्कार मंडळी 17 मे ते 15 जून हा अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना आहे। या महिन्याबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात। अधिक महिन्यात कोणती शुभ कामे करावीत, कोणती टाळावीत, वाढदिवस किंवा श्राद्ध आल्यास काय करावे, तसेच कोणती व्रतवैकल्य पाळावीत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात। या सर्व प्रश्नांची उत्तरे या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत जरूर पहा। सर्वप्रथम अधिक महिन्यात कोणती कामे टाळावीत ते जाणून घेऊया। अधिक महिन्यात सर्व प्रकारची शुभकार्ये टाळण्याचा सल्ला दिला जातो, जसे की गृहप्रवेश, वास्तुशांती, लग्न, उपनयन, मुंज यांसारखे संस्कार या काळात करू नयेत। तसेच बाळाचे बारसे किंवा नवीन घरात जाण्याचा कार्यक्रम देखील पुढे ढकलावा। मात्र बाळाचा अन्नप्राशन संस्कार या महिन्यात करता येतो, त्यावर कोणतेही बंधन नाही। आता पाहूया अधिक महिन्यात काय करावे। या काळात जास्तीत जास्त नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। भगवान श्रीहरींचे स्मरण करून त्यांचे नाम जपावे। अधिक मासाची पोथी श्रद्धेने वाचावी आणि महिन्याच्या शेवटी उद्यापन करून ती दान करावी। दानधर्माला या महिन्यात विशेष महत्त्व आहे। अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान यांसारखी दाने करता येतात। सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीकृष्णांच्या मंत्रांचा जप करावा। तसेच श्रीसूक्त, पुरुषसूक्त, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, भागवत पुराण यांचे वाचन किंवा श्रवण करावे। अनेक जण या महिन्यात एकभुक्त राहण्याचा नियम पाळतात, म्हणजे दिवसातून एकदाच अन्न सेवन करतात। आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करणेही शुभ मानले जाते। कोकिळा व्रत या काळात केले जाते। दररोज देवासमोर दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो दिवा दान करावा। आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा त्याग करणेही पुण्यदायी मानले जाते। नारळ, सुपारी, फळे इत्यादी 33 च्या संख्येत दान करतात। तसेच 33 सुवासिनींना ओटी भरणे, 33 ब्राह्मण किंवा नातेवाईकांना भोजन देणे आणि सत्यनारायण पूजन करणेही प्रचलित आहे। आपल्या परिस्थितीनुसार व्रत आणि दान करता येते। गरीब विद्यार्थ्यांना किंवा सामाजिक संस्थांना मदत करणेही पुण्याचे कार्य आहे। या महिन्यातील एक महत्त्वाची परंपरा म्हणजे लेकजाव्याचे लक्ष्मीनारायण म्हणून पूजन करणे। त्यांना आमंत्रित करून सन्मान केला जातो। 33 प्रकारच्या वस्तूंचे दान दिले जाते आणि दीपदानही केले जाते। याशिवाय तीर्थस्नान, अखंड दिवा लावणे, तांबूलदान, गोपूजन आणि गोग्रास देणे यालाही महत्त्व आहे। जर महिनाभर दान करणे शक्य नसेल तर ठराविक तिथींना, द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या दान करता येते। जर एखाद्या बाळाचा जन्म अधिक महिन्यात झाला तर त्याचा वाढदिवस पुढील वर्षीच्या नियमित निज महिन्यात साजरा करावा। अधिक महिना का येतो हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे। चंद्र पंचांगानुसार वर्ष 354 दिवसांचे असते, तर सूर्य पंचांगानुसार 365 दिवसांचे। त्यामुळे दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो। हा फरक साधारण 32 महिने 16 दिवसांनी एका महिन्याइतका होतो। हा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात। या संपूर्ण महिन्यात भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या सर्व मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।